नमस्कार मंडळी. तर बघा आम्ही आज पोचलेलो अमृतसरला. ॲक्च्युली रात्री 2 वाजता पोचलो म्हणून काही व्हिडिओ शूट केला नाही, कारण की सगळेजण झोपेत होते. म्हणून तो व्हिडिओ मी तिथेच एंड करून टाकलेला आहे, कारण की म्हणजे जमलंच नाही आम्हाला काही. तर आता आम्ही चाललेलो आहे गोल्डन गेटला, गोल्डन टेम्पलला, सॉरी गोल्डन गेट नाही. तर आम्ही आता चाललेलो आहे गोल्डन टेम्पलला आणि आता आम्ही ऑटोमध्ये बसलेलो आहे. इथले ऑटो बघा कशा आहेत. हे सगळे आता रिक्षामध्ये बसलेले. आम्ही आता चाललोय गोल्डन टेम्पल. हा आमचं हॉटेल आहे. आम्ही बघू रिक्षात बसलो. रिक्षात आता असाच मोबाईल जायला नको पण आता आज घेऊन टाकते. आता आम्ही आलेलो आहोत बघा गोल्डन टेम्पल जवळ. चला कॅबकडेच चाललेलं आहे. समोर बघा गोल्डन टेम्पल दिसते आणि आमची मंडळी इथं उभी आहे. काय आमची माझी कुठची माऊ अगं माझी प्रिन्सेस. इथं सगळ्या जणांनी बघा डोक्याला बांधलेला आहे सर्वांनी. नम्रता कुठे गेली? तिने पण बांधलेलं आहे. नंबर ए हिरोईन. हा हिरोईन. आमची हिरोईन सारखी रुसते सारखी. नाकाचं शेंडाच नाही तिला. आणि इथं आम्ही एकमेकीला दाखवतोय. तिथं आता ज्योती आणि मी आम्ही दोघींनी पण आता तोरी पण येते तयारी करून झाले. ये ना यांनी पण डोक्याला गुंडाळलेला आहे गोल्डन टेम्पलचा. चला या चला या 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 या. हे बघा गोल्डन टेम्पलला मी आलेलो आहे. हे चला हा पोरं पकडा. अरे मासा पण पाण्यात पाहू. ज्योती पाणी फिश बघ. खूप गर्दी येते बघा. किती मोठी लाईन आहे बघा दर्ग्यात जाण्यासाठी. आपलं गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी किती मोठी लाईन आहे बघा. एवढी लांबपर्यंत लाईन आहे. सगळेच जण बघा आम्ही इथे बसलेलो आहे. एवढं आम्ही इथं बसलोय कारण की आम्हाला इथे लाईनमध्ये ना 2.5 तास लागणार आहे आणि आम्हाला वाघा बॉर्डरला पण जायचं नाही, गाडी बागला पण जायचं आहे. त्यासाठी आम्ही आता इथं बसलोय आणि रात्री परत येणार आहे, कारण की रात्री इथे खूप म्हणजे लाईटिंग असते आणि दृश्य बघायला पण छान वाटेल. त्यामुळे आम्ही आता इथे बसून आम्ही इथं जाणार आहे जालियनवाला बागला आणि नंतर जायचं वाघा बॉर्डर. सगळे मंडळी इथं बसलेले. या तुम्ही या. फोटो व्हिडिओ काढते तुम्ही बघा नंतर बघा तुम्ही काय झालेलं. चलो चलो चलो. गोणी घेऊन आले ते आमचे बघा किती शूज आहेत तिथे. भरपूर शूज आहेत आमच्याकडे. 15-16 जणांचे 18 जणांचे. माऊ तू तुझे ये. माऊ बघा माऊ 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 माझी मिक्स होतील तिकडे. नाही माझी वेगळे आहेत माझी वेगळे आहेत. शिव माझे शूज दे बाळा. माऊ कसं हात नाही लावतो शूजला. सॉरी जालियनवाला बागमध्ये एंट्री केलेली आहे. हे बघा हे बघा इथं स्टॅच्यू. छोट्या मुलीला पण मारलेलं इथे. आणि त्यांची प्रति आहे असं दाखवलं. आणि तिथे एक विहीर आहे, त्या विहिरीत सगळ्यांनी उड्या मारल्या माणसाला. आणि इतिहासामध्ये हे आहे उधम सिंह आणि ही आहे त्यांची अस्थि. उसे चुपके से राजा वर्षदेव के साथ फांसी दे दी गई. ये खानपुर राष्ट्रवाद जो जलियांवाला बाग में गोलियों की आवाज और लोगों की तरह से जिसके चलते उसने
आम्ही आता निघालो आहे बघा विहिरीच्या साईडला. हे बघा मुलं इथे खेळत आहेत. खेळत चालली माऊ माझी. आपले व्हिडिओ करू फोटो आणि आमची मंडळी अजून मागे आहेत. ज्योती बघा, ज्योती 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 इथे आहे. आम्ही दोघी एकीमेकीच्या व्हिडिओ मध्ये येतोय. काय हे बघा सलमान खान ब्राऊन. हा हा चल आता इथे आलेलो आहे. ते ओ गोळ्या लागलेल्या आहेत त्या भिंतीवरती आहेत ना. हा तिकडून ज्या गोळ्या मारल्या माणसं होती ना त्या भिंतीवरती गोळ्या लागल्या. इथे स्क्वेअर केलं ते वालं. ठीक आहे. अरे बापरे. हा हे बघा तसंच तसं ठेवलं बघ गोळीची. हे बघ अजून जसं ये मावलं जरा पकडा. हे व्हाईट मार्क केलेले आहेत ना ते पूर्ण गोळ्यांचे निशाण आहेत बघा. ही भिंत तेव्हापासून अशीच आहे हो. बघा ना यार दाखवा ना. ती पण भिंत आहे. ए चले नम्रता ज्योती चला. मी बघतोय तो थांबला का थांब. आता आपण दुसरी भिंत बघूया जिथे इंग्रजांनी गोळ्या मारल्या. किती काही झालेलं नाही पूर्ण निशाण तसे हा ना ग. पूर्ण किती वर्ष हे बघा त्यांनी ह्या किती म्हणजे जागा व्यवस्थित जपून ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला कळतंय की ते काय काय झालेलं आहे बघा. बघा या इंग्रजांनी किती किती काय काय करून ठेवलं. कुठून एवढ्या लांबून इंग्रजांनी गोळ्या झाडल्या आणि त्याची निशाण बघा. हा हे बघा खालपर्यंत म्हणजे किती माणसांना त्रास झाला असेल बघ विचू. हे पहिल्यापासून असंच होतं उंचवटा उंचवटाच होता असा. म्हणजे एवढ्या लांब लांब गोळ्या लागलेल्या आहेत नंतर बनवले ना. हा इथे पोरं किती इथे पहा सगळीकडे कमळ आहेत. मावे वेगळे कमळ आहेत आणि येलो कलरचे आहेत बाळा. पिंक कलरचे नाही आहेत. पण माव तेच बोलते पिंक कलरचे असतात ना. चला तर विहिरीच्या साईडला जाऊया आपण. चला आता बघा आम्ही मला याच्याबद्दल सांगा तुम्ही आता. चू इथे चू विहिरीमध्ये ना इकडे या. ए जो तू हे बघा ही जी विहीर आहे ना या विहिरीमध्येच भरपूर माणसं गोळी खाऊन मरण्यापेक्षा माणसांनी विहिरीमध्ये उडी टाकली. ही आखी विहीर पूर्ण माणसांनी भरलेली. एवढी माणसं याच्यामध्ये मिळून. आणि किती फूट खोल असेल ही विहीर. किती खोल आहे म्हणजे विचार करा. एवढी माणसं त्याच्यामध्ये. बापरे. निराधार लोकांना जे साधारण माणसं होते त्यांच्यावरती जनरल डायरने गोळ्या मारल्या. त्याने आदेश दिला. गोळ्या मारणारे सैनिक कोण? आपणच. तर आता आपण ही विहीर बघितलेली आहे. विहीर बघितली. माऊ चल आहे बाई इथून नाही दिसणार पाणी बाळा. ते खूप खोल आहे. खूप खोल आहे. खूप खोल आहे. नाही दिसणार. चल आता बघा इथे पण बघा. तुम्ही सुट्टीवर होता. सुट्टीवर होता. इथे पण आहेत बघा गोळ्या झाडलेल्या आहेत. पण काय आता फोटो आहे उजेडाने काय दिसत नाही मला ब्लॅक अँड व्हाईट. बघ दिवस कमी पडेल. हे बघा हे वडाचं झाड आहे आणि आम्ही बघायला थांबलो तर इथे बघा प्रत्येकाने आपापली इथे नावं लिहिलेली आहेत. समजत नाही कुणी लिहिले पण बघा वरपर्यंत लिहिलेले आहेत नावं. हे बघा साईडला बघा ना किती वरपर्यंत लिहिले. तिथपर्यंत
गेले हो, तेवढं लांब कोण जाणार आहे नावलेला. मछली बड़ी जाती पानी 30 पानी थोड़ी सी मछली है मल्ली खूप मोठं झाड आहे वडाचं. आणि सावली एवढी पडते ना. हा ना, सावली पडली. आता आपण दुसरीकडे एंट्री करत आहोत. आता आपला शेवटचा पॉईंट आहे ना आपला. माहिती नाही ग. असेल आपण फिरून आलो आता. अमृतसर जंक्शन. हे बघ. हे बघ बघ ना कसं दाखवलंय. पूर्ण एक ना एक क्षण टिपलेला आहे याच्यामध्ये. हा नाही, इथे पण एक प्रत्येक गोष्टीचं एक एक हे चित्रीकरण आहे. हे बघ. जानलेवा सन्नाटा और गहना लगा आज भी हिंदुस्तान के सीने में गूंज रहे हैं। और ये क्या थे? ये भारत पर राज करने के पूर्ण अंग्रेजी हथकंडे थे। 1765 के बाद से भारत में अपने शासन के विस्तार के साथ उन्होंने अपनी निर्दयता को अपने मुताबिक कानूनों के रूप में संहिताबद्ध करना शुरू कर दिया था, जिसके फलस्वरूप 1818 में अंग्रेजों ने दमनकारी रेगुलेशन का कानून बनाया था। पर वो यही नहीं रुके और इसके बाद एक सदर पार्टी और भारतीय क्रांतिकारियों ने इसका जोरदार जवाब दिया। इससे वालों को अंग्रेज हा एंट्री होती इथून. इथे एंट्री करून विचार करा, इथून गोळ्या झाडलेत ते पूर्ण त्या टोकापर्यंत. किती लांबपर्यंत गोळ्या गेलेल्या आहेत बघा. आपण बघितलंच आहे आता. आणि इथून एवढ्या बावडीपर्यंत पळत जाणं, भिंतीच्या बाहेर पळत जाणं किती मुश्किल होतं आहे. चला आता एक्झिटच्या दिशेने निघालो आहे आम्ही. बागेच्या बाहेर चाललेलो आहे, जालियनवाला बागेच्या बाहेर निघालो आहे आता. तर आम्ही चाललो बस स्टॉपवर, पार्किंगच्या एरियात चाललो. बाबा बंदा सिंग. एस हरी सिंग. वाह. तर मंडळी, तुम्ही सकाळी बघितलं असाल की आपण पहिल्यांदा गोल्डन टेम्पलला गेलो, त्यानंतर आपण गेलो जालियनवाला बागला आणि आता आम्ही निघालेलो आहोत वाघा बॉर्डर. वाघा बॉर्डर म्हणजे आपला अटारी बॉर्डर, इंडिया पाकिस्तानची बॉर्डर बघायला. तर आता सगळेजण निघालेले आहेत, त्यामुळे आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघायला भेटणार आहे आपल्याला इंडिया पाकिस्तानची बॉर्डर. चला बाय बाय, भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.